राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये देशातील सर्वात मोठे जळीत कांड घडवणारे क्रांतिकारक आणि भूमी ही अमळनेरची होती। हा पडद्याआड राहिलेला इतिहास क्रांती पर्व या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे। क्रांतीवीरांगना लीलाताई पाटील आणि डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या जीवनपटावर प्रसिद्ध होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे हे करणार आहेत। येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून लीलाताईंच्या अमळनेर या क्रांतीभूमीत चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ होणार आहे। या चित्रपट आणि वेब सिरीजमुळे इतिहासाला उजाळा मिळणार असून नव्या पिढीला क्रांतीवीरांची आणि स्वातंत्र्याच्या संघर्षमय लढ्याची ओळख होणार आहे। यातून निश्चितच मुलांमध्ये, तरुणांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती वाढून जनजागृती होण्यास मदत होईल। संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी प्रति पंढरपूर, साने गुरुजींची कर्मभूमी, विप्रोचे मालक हमीदजी प्रेमजी यांची उद्योगभूमी, श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमी अशी ओळख असलेल्या अमळनेरची क्रांतीभूमी म्हणून असलेली ओळख पडद्याआडच राहिली होती। 1942 मध्ये महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर इंग्रज सरकारविरुद्ध चले जावची चळवळ पेटली होती। साने गुरुजी कारागृहात असताना त्यांनी डॉक्टर उत्तमराव यांना पत्र लिहून सांगितलं की सारा देश पेटला असताना उत्तम माझे अमळनेर शांत का। परंतु उत्तमराव देखील भूमिगत असल्याने त्यांनी आंदोलनाची धुरा आपली पत्नी लीलाताई यांच्यावर सोपवल्यामुळे लीलाताईंनी ऐतिहासिक दगडी दरवाजाबाहेर एक सभा घेत घणाघाती भाषण केलं। या सभेने अमळनेरच्या जनतेची मनेच नव्हे तर सरकारी इमारती, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, तहसील कचेरी, तहसीलदारांचा टांगा, न्यायालय सारेच पेटले। क्रांतीवीरांगना लीलाताईंच्या ललकारीने देशातील सर्वात मोठे जळीत कांड अमळनेर येथे त्या दिवशी झालं। इंग्रजांनी त्या काळात अमळनेरला 1.5 लाखांचा दंड सुनावला होता। याच वेळी इंग्रजांनी त्यांना मारहाण देखील केली होती आणि त्यांच्या पोटावर इंग्रजांच्या बंदुकीचे ठोसे पडल्याने त्यांचा गर्भपात झाला होता। त्यानंतर त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। तेथून त्यांनी पळून जाऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये सामील होत क्रांतीचं कार्य सुरू ठेवलं होतं। तसेच चिमठाणे येथील खजिना लूट आणि इतर धगधगत्या घडामोडींवर हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे। संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक श्याम पाटील यांनी सांगितले की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका, खाशाबा जाधव सत्यशोधक यांसारख्या चित्रपटांना योगदान देणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच पुणे येथील प्रसिद्ध झिवा स्टुडिओचे संचालक प्रज्ञेश मोळक यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे। अमळनेर येथील ढेकू रस्त्यावर सुरू असलेल्या लीलाताई पाटील आणि डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या सुरू असलेल्या स्मारक स्थळाला माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।